2029ला अजून 3 वर्ष. एका वर्षात खूप गोष्टी बदलतात. 2028 मध्ये युगेंद्र पवार बारामतीतून लढणार. बारामतीचा दादा कोण यासाठी पवार घराण्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे बारामतीतील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवादाचे आयोजन करत आहेत. दुसरीकडे जय पवार यांच्याकडूनही जनसंवादाचे आयोजन करण्यात आलं होतं. तर युगेंद्र पवार हे सुद्धा बारामतीतील गावांमध्ये फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. यावर युगेंद्र पवारांनी 2029 मध्ये आपण बघू, याचे उत्तर 2028 मध्ये मला विचारा तेव्हा मी सांगेल असे उत्तर दिलं आहे. ते बारामतीत प्रचारमाध्यमांशी संवाद साधत होते. युगेंद्र पवारांनी आमदार व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण तुम्ही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नसल्याचे सांगितलं आहे. मग तुम्ही आमदार कसे होणार असे प्रश्न विचारल्यावर युगेंद्र पवार म्हणाले, 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होईल याची काय गॅरंटी आहे? उद्या काहीही होऊ शकते. 2029 मध्ये बारामतीतून तुम्ही निवडणूक लढणार का असे विचारल्यावर युगेंद्र पवारांनी म्हटलं, 2029ला अजून 3 वर्ष आहेत. माझे उत्तर बदलणार नाही. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात. 2029 साली आपण बघू. 2028 मध्ये मला विचारा तेव्हा मी सांगेल. इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीची अपेक्षा असू शकते. मला पद मिळालं नाही हे माझ्याच फायद्याचं ठरलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला. लोकांमध्ये मी जाऊ शकलो. काही लोक पद घेतात, पदाला न्याय देत नाहीत. मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही, त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला असे युगेंद्र पवारांनी सांगितलं. आता परवा पवार साहेबांनी चव्हाण सेंटरला एक मीटिंग बोलवली होती मुंबईत. मग तिथं आपले प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, सुप्रियाताई होते, पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते तिथं त्या मीटिंगला आलेले. आणि तिथं आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर तुम्ही सगळे नियुक्त्या करा. जी पदं आता रिकामी आहेत तिथं तुम्ही चांगली लोक नेमा. आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम सुरू केलंय. मी आपले जिल्हा अध्यक्ष महादेवांना कोंढरेंची वेळ घेतली, भारतीताई शेवाळेंची वेळ घेतली, आपले प्रमोदजी आहेत त्यांची, ही सगळ्यांची वेळ घेऊन आज आम्ही हा कार्यक्रम इथं ठेवला. नाही, पण पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय गॅरंटी आहे? उद्या काही होऊ शकतं. उद्या मी तुम्हाला जयदीप सर आधी पण सांगितलेलं आहे की 2029ला अजून 3 वर्ष राहिलेली आहे. माझं उत्तर काय बदलणार नाहीये. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात. आपण 29ला बघू. तुम्ही 28ला मला विचारा तेव्हा मी तुम्हाला सांगेन. अहो, इथं ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्यांना मोठी मोठी पदं मिळालेली आहेत. त्याच्यामुळं असं ते माझी चुकीची अपेक्षा असू शकते की आपल्यालाही काहीतरी मिळेल, पण तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं. नाही, आता आपल्याला लोकांचे सगळे विषय तिथं घ्यावे लागतील. आज तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आज जे नागरिक आहेत हे खूप नाराज आहेत. कांद्याला बाजार नाहीये. लोड शेडिंग 6 ते 10 सुरू आहे. आता 2-2.5 महिने होत आलेत. पाणी आता आपल्याला मिळत नाहीये. जे पाणी मिळत होतं ते पण आता तेवढ्या प्रेशरने आपल्याला मिळत नाहीये. बारामतीमध्ये क्राईम वाढत चाललंय. महिला सुरक्षतेचा प्रश्न आपल्या अख्ख्या राज्यात आहे. असे अनेक मुद्दे आहेत. लोकांची कामं आपण करत आलोय, इथून पुढेही आपण करत राहू. आणि जर आपण ती कामं केली कुठलीही सत्ता नसून तर मग लोक आमच्या सोबत येतील. नाही, कारण कार्यकर्तेच नाही, मी पण संभ्रमात होतो, तुम्ही पण संभ्रमात होता, सगळेच संभ्रमात होते की कधी होतंय नाही होतंय काय होतंय. पण ते आता होणार नाहीये. आणि आपली भूमिका ही आपण क्लिअर केली पाहिजे. आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब त्यांनी पण तिथं क्लिअर केलं की असं विलिनीकरण होणार नाही. आणि तो त्यांचा निरोप, तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचावा, त्याच्यामुळे ते मी बोललो. नाही, आता काय विलिनीकरण आता होणारच नाहीये. दादा चर्चा होती, ठीक आहे. शेवटी राजकारणात काय होईल कधी होईल सांगता येत नाही. थोडे कार्यकर्ते नाराज झाले असतील, अगदीच नाही असं म्हणता पण येणार नाही. काही कार्यकर्ते असतील ज्यांना वाटलं असेल की नको असं व्हायला.
पण आता ते होत नाहीये. त्याच्यामुळे ते नाराज कार्यकर्ते पण परत एकदा आपल्या पक्षात आलेत आणि आपलं चांगलं काम ते करताय. मला असं वाटत नाही, अजिबात नाही, कारण आपण अजितदादांसोबत जाणार होतो आणि विलिनीकरण जर झालं असतं तर पवार साहेबांनी, अजितदादांनी 100% माझी काळजी घेतली असती, हा विश्वास मला आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.